कथेचं नाव आहे सावरू कसा मिळतोय. रात्र निवांत होती. आभाळात चंद्र स्थिर उभा होता, पण त्याचा प्रकाश जणू तिच्यासाठी जमिनीवर उतरला होता. त्या उजेडात ती उभी होती, शांत, गूढ आणि अवर्णनीय सौंदर्याने न्याहाळलेली. ओठांची चंद्रकोर, डोळ्यांचा खोल डोह, या रूपात तिने पाहणाऱ्याचे मन हेरले होते. हसण्यात बोलण्याची गरज नव्हती. तिचा प्रत्येक हलका हलवट हास्यरेषेचा वळण जणू चंद्रानेच ओठांवर उमटल्यासारखा होता. तिचे डोळे स्थिर, गंभीर आणि गूढ होते. क्षणभर त्यात बघताना असं वाटायचं की चंद्रप्रकाशही त्यात बुडून जाईल. चेहऱ्यावरची शांतता इतकी गहरी होती की आजूबाजूचं जग जणू थांबून पाहत होतं. चांदणी तिच्या गालावर अलगद खेळत होती आणि तिचं सौंदर्य हळूच उलगडत होतं, संपूर्ण पण स्वतःपूर्ण. त्या क्षणी तिला पाहणाऱ्या त्याला एकच प्रश्न पडला. या चांदणी खळीत उभं राहून मनाचा तोल सावरायचा तरी कसा? तो तिच्यावरून नजर न हटवत स्वतःशीच म्हणाला. हळूहळू रात्र आणखीन गहरी झाली आणि नदीच्या पाण्यावर चंद्राचा प्रकाश पसरला. पाण्याच्या लहरींवर थरथरत उजेड झळकत होता, जणू रात्र स्वतः आरशात पाहत होती. त्यावेळी ती हळूच नदीत उतरली. तिची पावलं पाण्याला स्पर्श करताच लहरींनी तिच्या पायांभोवती वलय घातलं, जणू चांदणीनं तिला अलगद कवेत घेतलं. तिच्या अंगावर पडलेला प्रकाश अजून खुलत गेला आणि लहरींवर उमटणारे प्रतिबिंब प्रत्येक क्षणी बदलत राहिले. तिच्या केसांवरून ओघळणारे पाणी चांदणीशी मिसळत होतं आणि त्या उजेडात तिचं सौंदर्य दिसत नव्हतं, तर ते अनुभवता येत होतं. ती पाण्याचे तुषार चेहऱ्यावर उडवत होती आणि तिच्या हालचालींमध्ये नृत्याचा ठेका होता. जणू लावणीची लय नदीत उतरली होती. चंद्र तिच्या पावलांशी चालत होता आणि नदी तिच्या सौंदर्याचं गुपित जपून ठेवत होती. तो नदीच्या काठाजवळ असणाऱ्या झाडीमधून लपून हे सगळं पाहत होता. तो पुरुष होता, त्यामुळे तिचं सौंदर्य पाहून त्याचा तोल ढळत होता. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. कशी हटणार? तिच्या सौंदर्यात तो स्वतःला हरवून बसला होता. फक्त एक भीती होती की एवढ्यात आपला तोल जायला नको, कारण ती अनोळखी होती. त्यामुळे तो आपला तोल सावरून तिला पाहत होता. राजे, राजे आता चलताय का? तसं राजे, बाई कशा आहेत? मुनीमने कचरत विचारलं. त्या बिचाऱ्यालाही या सौंदर्यवतीला पाहायचं होतं, पण त्याच्या राजांचा आदेश होता की त्यांच्याशिवाय तिला कुणीही पाहणार नाही. त्यामुळे आता मुनीम पाठ करून उभा होता आणि तिला पाहण्याचा हक्क फक्त त्याने घेतला होता, तो म्हणजेच अर्णेश्वर चक्रवर्ती. बाई म्हणजे सौंदर्याचा खजिना आहेत, ही रूपवतीच म्हणायची. तसं मुनीम, बाई आहेत कोण? याआधी यांना इथे कधी पाहिलं नाही, अर्णेश्वर म्हणाला. तो मुनीमशी बोलत होताच, पण तिच्यावरून त्याने अजूनही आपली नजर हटवली नव्हती आणि एवढ्यात ती हटणारही नव्हती, कारण तिच्या सौंदर्याने त्याला मोहित केलं होतं. राजे, मीही त्यांना इथे कधीच पाहिलं नाही, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण उद्या सकाळी या बाईंची माहिती काढतो. मुनी, सर्वप्रथम यांच्या घराचा पत्ता काढ. मला या बाईंना समोरून भेटायला आवडेल. अर्णेश्वर, पण मी गावातल्या लोकांकडून ऐकलं आहे, ही बाई कधीच एकांतात पुरुषांना भेटत नाही, त्यामुळे कदाचित त्यांची माहिती काढायलाही कठीण जाईल. मुनी, मग तर या बाईंची माहिती मी स्वतः त्यांच्या एकांतात जाऊन घेईल. भेटही होईल आणि बोलणंही होईल. तसं मला भेटायला कधीच कोणाची ना नसते. या बाईही माझ्याकडे नक्की येतील. कदाचित अर्णेश्वर भ्रमात होता, कारण ती नृत्यवती कुणाला स्वतःहून भेटत नव्हती. असं झालं तर माझं काम वाचेल. पण आता आपण निघायचं का राजे? वाड्यावर तुमच्या माई तुमची वाट पाहत थांबल्या असतील. तुम्ही त्यांना कशाचीच माहिती न देता इथे आला आहात, त्यामुळे आत्ता आपल्याला निघावं लागेल. मुनीम,
या बाईंचं मनमोहन सौंदर्य सोडून मी कुठेही जाणार नाही. मी तर या सौंदर्याच्या प्रेमात पडलोय. हे वाक्य त्याच्या ओठून निघालं आणि त्याच्या हृदयाची धडधड क्षणात वाढली गेली. जणू हे हृदय तिच्यासाठीच धडधडत असावे. आजची ही नवीन कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. चला, आता पटापट तुमच्या कमेंट्स येऊ द्यात. आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.